मला माझी मुलगी व माझी सून यात काही उणीव जाणवली नाही. तुझ्याकडून मिळणारं प्रेम, सुनेची तू कन्या कधी झालीस हे कळलंच नाही मला. बरं झालंस तू माझी मुलगी म्हणून माझ्या वाटेला आली नाही. नाहीतर तूही लग्न करून सासरी गेली असती. आता तू सून असल्यामुळे मी घरात जितके वर्ष असेल तोपर्यंत मी तुझ्यासोबत आणि तू माझ्यासोबत सदैव राहणार आहेस. मायेचा वर्ष घडत अनेक जन्मांतरी पुण्य शिल्लक असल्यामुळे तू मला सून म्हणून लाभली. देवाचे आभार मानते. तुझा स्वभाव शांत आणि समजूतदार आहे. ताणपूर्वक वातावरणात सुद्धा समंजसपणे आणि प्रेमाने राहते. योगेश बाहेर असतानाही मला मायाने काळजीने सांभाळते आणि काय हवंय मला काय नको ते बघतेस. तुझ्या हाताच्या चवदार रंगामुळे तू नातेवाईकांना आपलंसं करून घेतलंस. खरंच अन्नपूर्णा राहणे जीवनामध्ये किती गरजेचं आहे ते मला आत्ता कळत आहे. त्यामुळे सर्व तुझे कौतुक करतात. खरं सांगू का, तेव्हा मला माझा अभिमान वाटतो. किती लिहू आणि काय काय लिहू कळतच नाही मला. मी धन्य झाले अंजू. हे पत्र वाचता असताना सून आणि सासू दोघेही भावनिक दिसतात. सुनेला अश्रू आवरत नाही म्हणून त्या दोघी एकमेकींना मिठी मारतात आणि सासू सुनेला बोलते, मला अशी सून भेटली आहे की ती लाखात एक आहे. कशी आहे आजची कथा? कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशी सून सगळ्यांना मिळली तर सासू सुनांमध्ये भांडणं होणार नाही. धन्यवाद.